तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता अनिका, रागिनी आणि कामिनी प्लॅन करतात. तिकडनं गडावरून खाली इकडं आल्याच्या नंतर घरी आता यांना कमळीला घराच्या बाहेर काढायचं असतं. त्याच्यामुळे त्या तिघींचा प्लॅन झालेला असतो. आता कमळी मात्र रात्री सगळे झोपल्याच्या नंतर कामिनीने तिला सांगितलेलं असतं की या दागिन्याचा डब्बा काढायचा आणि तू इकडं हॉलमध्ये घेऊन यायचा. पण आता कामिनी, रागिनी आणि अनिका हे सगळे लपूनच बघत असतात. त्यांना मात्र कमळीला तो डब्बा हातात असताना रंगे हात पकडायचं असतं. आता निंगी आणि कमळीला काय माहिती काय होणार आहे म्हणून. त्यावेळी त्या दागिन्याचा डब्बा काढतात आणि हॉलमध्ये येतात. तेवढ्याच वेळात अनिका मात्र सगळ्यांना उठवते. राजन, अन्नपूर्णा, रागिनी तर अन्नपूर्णाला देखील समोर आणून सोफ्यावर बसवत असते. तर कामिनी लगे डायरेक्टली येते आणि म्हणू लागते, काय ग चोरट्यांनो, रात्रीच्या वेळी चोरी करताय आणि ह्या दागिन्याचा डब्बा घेऊन तुम्ही कुठे चाललात? आता कमळी तर काहीच बोलत नसती. तिला वाटत असतं की हे सगळं यांनीच करायला सांगितलं आणि हे मला परत काय विचारताय. कमळी खूप घाबरून जाते. तर अन्नपूर्णा, रागिनी आणि अनिका मात्र कमळीला जास्तच ब्लॅकमेल करत असतात. कमळीला मात्र बोलण्यासाठी काहीच सुचत नसतं. तेवढ्या वेळात राजन देखील म्हणू लागतो, कमळी, आतापर्यंत मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला ग, पण मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती. तू असं करायला का गेलीस? तू माझ्यासोबत एका मिनिटासाठी बोलली जर असती ना, मी तुला हवं ते दिलं असतं, पण तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे? कमळी चक्क रडायला लागते. तिला मात्र कळत नसतं हे माझ्यासोबत काय घडायचं नव्हतं आणि तेच घडलं आहे, म्हणून कमळी खूप दुःखी होते. पण आता लगे कामिनी तर डायरेक्टली कमळीचा गळा दाबते, तिला मारण्याचा प्रयत्न करते, तिला कानाखाली पण वाजून देते. कमळी मात्र देखील त्यावेळी काही बोलत नाही आणि निंगी पण शांतच उभी राहते. पण मात्र त्यावेळी अनिका आणि रागिनी खूपच खुश होऊन जात असतात. तर तेवढ्याच वेळामध्ये आता अन्नपूर्णा मात्र उठायचा प्रयत्न करते. कमळीचा आक्रोश तिला सहनच होत नसतो. त्यावेळी अन्नपूर्णा देखील उठण्याचा प्रयत्न करते. राजन देखील कमळीला सोडवत असतो, पण ती कामिनीनं तिचे गळा इतका पॅक पकडलेला असतो की राजन देखील सोडू शकत नाही. बाकी तर कुणी मधी पडतच नसतं. अन्नपूर्णाला मात्र कमळीचा केलेला आक्रोश अन्नपूर्णाला बळ देतो. अन्नपूर्णा उठून त्या दोघींच्या जवळ येते आणि मग कामिनीला लुटण्याचा प्रयत्न करते. तरीही कामिनी काय ऐकत नसते. कामिनीला वाटत असतं ही तर काही करू शकत नाही, पण अन्नपूर्णाला बळ आल्याच्या नंतर अन्नपूर्णा डायरेक्टली कामिनीला लोटून देते आणि तिच्या कानाखालीही वाजवते. आता हे सगळं बघून सगळ्यांना धक्का बसतो. अनिका, राजन आणि रागिनीला देखील धक्का बसतो. पण कमळीला मात्र एका मिनिटासाठी खूप आनंद होत असतो. कोणत्या का होईना कारणावरून अन्नपूर्णा आजी पहिल्या जशा होत्या तशा परत आल्यानं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. माझा गळा दाबू का माझा जीव जाऊ, कमळीला फक्त इतकंच वाटत असतं. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.